नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. आणि फायनली आपण वर्ल्ड कप फायनल जिंकलो 2026ची T20ची लगातार दुसरी आणि क्रिकेट हिस्ट्रीमध्ये तिसरी T20ची फायनल आपण जिंकलो आहे. आणि तिसऱ्यांदा आपण वर्ल्ड चॅम्पियन झालो आहोत, जी आजपर्यंत कुठलीच टीम 3 वेळा चॅम्पियन नाही झाली आहे. वेस्ट इंडिज 2 वेळा झाली आहे, इंग्लंड 2 वेळा झाले आणि आपण 3 वेळा झाले आहे. आणि पहिली कंट्री आपण बनलो आहोत ज्यांनी त्यांच्या देशात टुर्नामेंट असताना वर्ल्ड कप जिंकला. खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. तर मॅच वन साइडेड झाली तशी, कारण इंडियाने पहिल्या इनिंगमध्येच जेव्हा 250 केले ते खूप मोठा टोटल होतं. तरीसुद्धा इंडियाचे जे ओपनर आणि त्यांचं जे एक स्टँडर्ड त्या लोकांनी पण सेट केलं होते की त्यांची ओपनिंग जोडी खूप खतरनाक आहे. त्यांचं चांगले स्टार्ट त्यांनी करून दिले प्रत्येक वेळेला. आणखीन गेल्या त्यांची सेमीमध्ये बघितलं, फिन ॲलननी 33 बॉलमध्ये 100 केली होती, नॉट आऊट सेंचुरी. तो सायफर्टसुद्धा 200+ स्ट्राईक रेटने खेळत आले वर्ल्ड कपमध्ये. तर त्यांची ओपनिंग काय करतील याच्यावर थोडं होतं प्रश्नचिन्ह, पण अक्षर पटेलने काम तमाम करून टाकलं. फिन ॲलनचं पहिल्याच ओव्हरमध्ये त्याचं विकेट घेतला. फिन ॲलन तसं तर हर्षदीपच्या पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट गेला असता त्याचा. हर्ष याने कॅच सोडली दुबेनी म्हणून, पण ठीक आहे. त्याच्यानंतर लगेचच दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याचा विकेट गेला. त्याच्यानंतर सायफर्टच खेळत होता, त्यांनी 52 केले. बाकी न्यूझीलंडकडून कोणच खेळू शकणार नाही. त्यांच्या कॅप्टननी 43 केले, पण ते काय व्हॅल्यू नव्हती त्याची. रन बॉल होते जवळजवळ, बाकी कोणच खेळू शकलं नाही. सुपर बॉलिंग जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा आणि अक्षर पटेलचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला दिसत नाही, पण खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यांनी या मॅचमध्ये सुद्धा आणि गेल्या मॅचमध्ये सुद्धा दोन्ही वेळे पहिले विकेट काढले आहेत त्यांनी, आणि इम्पॉर्टंट विकेट काढले आहेत आणि कॅचेस त्याच्या सुपर. तर त्याला बॅटिंगला चान्सच मिळाला नाही या वर्ल्ड कपला, पण जिकडे जिकडे बॉलिंगला चान्स मिळाला त्यांनी खूप चांगले स्पेल टाकले, विकेट काढले आहेत, इम्पॉर्टंट विकेट काढले आहेत. रन्स थोडे गेले असतील, पण विकेट इम्पॉर्टंट काढले आणि कॅचेस ज्या घेतल्या त्यांनी. तर ॲज अ व्हाईस कॅप्टन त्यांनी पूर्णपणे 100% दिले आपलं. त्याला एक मॅच खेळवलं नव्हतं, पण तिकडे पण चुकीचा निर्णय होता असं मला वाटतं. त्याला ती मॅचसुद्धा खेळायला पाहिजे होती. त्याच्या जागेवर ह्याला आणलेलं सुंदरला, पण सुंदर तेवढा तसा सुंदरचा फॉर्म नाही दिसला आहे की तो त्याच्या जागेवर सूट ठेवत होता. पण ठीक आहे, जाऊ देत. आणि कॅच हे जे कॅप्टन्स आणि कोच एखाद्या प्लेयरला बॅक करतं, कारण त्या प्लेयरला तर कॅलिबर किंवा त्याच्यामध्ये काहीतरी टॅलेंट असतं एक्स्ट्रा म्हणून करतं. आणि त्याचं आज उदाहरण ह्यानी दिलं, अभिषेक शर्माने. इतका त्याचं खराब टुर्नामेंट जात होतं किंवा फॉर्म त्याचा खराब झाला तरी त्याला एवढं बॅक केलं आणि आज फायनलला तो खेळला. आणि पॉवर प्लेमध्ये त्याच्याच बॅटिंगच्या याच्यावर आपण 6 ओव्हरला 92 होतो विदाऊट लॉस. तर टीम अशीच बनते विदाऊट कॅप्टन किंवा कोच यांच्या बॅकअपमुळे, किंवा एक त्या लोकांचं हे लागतं ना, पॉझिटिव्ह प्लेअरमध्ये काहीतरी त्यांना दिसत असतं, त्याच्यामुळेच टीम स्ट्रॉंग होते. तर अभिषेक स्वतः त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये बोलला की तो स्वतः त्याच्या ॲबिलिटीवर डाऊट घेत होता, पण कॅप्टनचा आणि कोचचा खूप सपोर्ट होता. सूर्यकुमार त्याला बोलला, तू लगातार 8 वेळा 0वर आऊट झाला तरी चालेल, पण माझ्यासाठी पूर्ण टुर्नामेंट वर्ल्ड कपची तूच ओपनर असणार आहे. तर एवढा जर एखाद्या प्लेअरला बॅकअप मिळत असेल चांगला, एवढा कॅप्टन त्याच्या पाठी उभा असेल, तर तो प्लेअर नाही कंटिन्युअसली तो जास्त काय बोलतात म्हणजे त्याचा फॉर्म खराब राहील. तो एक तरी मॅच अशी खेळून जाईल की त्याच्या टीमला फायदा होईल, आणि आज अभिषेकने ते केलं. आणि संजू सॅमसन, बापरे, एकेकाचं नशीब कधी कसं काय हे होईल ना, त्याचं एक उदाहरण आहे. जेव्हा सिरीज होती न्यूझीलंडबरोबर आणि संजू एवढा फ्लॉप जात होता, आणि त्याच्या जागेवर जेव्हा ह्याला आणलं ईशान किशनला, आणि त्यांनी चांगलं आपली बॅट्समन दाखवली तेव्हा तिकडे तो चांगला खेळला ईशान. तेव्हा असं वाटलं की संजूंचा पुन्हा एकदा चान्स गेला. आणि आता जर त्याचा चान्स गेला तर त्याला पुढे करिअरमध्ये पण खूप मुश्किल होईल कमबॅक करायला किंवा टीममध्ये यायला. पण
अगेन पुन्हा इथे टीम सिलेक्शन, कॅप्टन आणि कोच यांनी संजू सॅमसनवर विश्वास दाखवला. त्याला टीममध्ये पण जागा मिळाली आणि त्याला फॉर्म खराब असल्यामुळे त्याला सुरुवातीच्या मॅचेसमध्ये घेतलं नाही. ईशान किशन आणि अभिषेक करत होता, पण नंतर काय त्याचं नशीब की ह्याचं रिंकूच्या वडिलांमुळे तो एक मॅच नव्हता आणि तिथे संजू सॅमसनला घेतला आणि थोडं त्याचा बेनिफिट झाला. त्यांनी 8 बॉलात काहीतरी 22 वगैरे केले. मग त्यांनी नंतर हेच कॉम्बिनेशन ठेवलं आणि त्याच्यानंतर परत एकदा त्यांनी काहीतरी 24 आणि मग 97, 89 या त्याच्या इनिंग्स आल्या आणि शेवटच्या त्याला 4-5 मॅच खेळायला मिळाल्या आणि त्याच पूर्ण त्यांनी त्याचा बेनिफिट घेऊन आपले स्किल दाखवून आज तो मॅन ऑफ दी सिरीज झाला. आणि त्याच्या ज्या लास्टच्या 3 इनिंग्स आल्या ना, एकदम इंडियाला खूप गरज होती त्या इनिंग्सची. आजची इनिंगसुद्धा अभिषेक आऊट झाल्यावर सुद्धा पॅनिक, म्हणजे तो लगेच हे नाही होत, विकेट गेल्या आता अभिषेक मारणार तर आपण आडेतिडे शॉट मारतो. तो प्रॉपर क्रिकेटिंग शॉट मारतो आणि चांगला मस्त आज पण खेळला तो आणि गरज होती त्या इनिंगची. तर सुबह बॅटिंग त्याची. वरुण चक्रवर्तीला तसं पाहिजे तसा फॉर्म अजून पण नाही मिळाला शेवटपर्यंत, पण तरीसुद्धा एवढं असून पण त्याचा एवढा फ्लॉप शो असूनसुद्धा तो हायेस्ट विकेट टेकर राहिला या वर्ल्ड कपमध्ये इंडियाकडून, काय पूर्ण टुर्नामेंटचा. आज त्याने काही 4-5 बॉल चांगले टाकले, जे पहिले इतकी वर्ष म्हणजे गेल्या वर्षपर्यंत तो चांगले जे बॉल टाकतात ते टाकले आजच्या मॅचमध्ये, जे इंग्लंडबरोबर दिसले नाहीत. काही त्याचे शॉर्ट बॉल जे त्यांनी सायपडने 2 6 मारले ठाक करून, ते खराबच बॉल होते. पण ठीक आहे, कुठलीच टीममध्ये अशी नसतात जे 11च्या 11 प्लेयर पूर्ण मॅच म्हणजे एका मॅचमध्ये परफॉर्म करतात. तर होतं असं आणि सगळ्यांचाच फॉर्म काय सेम नसतो, वर खाली चालूच असतो. तर पूर्ण टीम गेम आहे आणि त्याचप्रमाणे खेळले. प्रत्येक मॅचमध्ये असं एकच प्लेयर नाही खेळत होता, सगळे होते. आज बॅटिंगमध्ये संजू, अभिषेक, ईशान किशनचा पण खूप उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण ईशान किशनला जेव्हा डोमेस्टिक खेळायला लावलं कंपल्सरी, त्याला जे आपले कॉन्ट्रॅक्ट असते लोकांची BCCIचं, त्याच्यामधून त्याला आणि श्रेयसला वगळलेलं, कारण त्या लोकांनी सांगून देखील रणजी ट्रॉफीमध्ये ते खेळले नव्हते म्हणून त्यांनावर ही कठोर कारवाई केली. पण त्याच्यानंतर ईशान किशनला खूप मेहनत करावी लागली. त्यांनी झारखंडच्या टीमची कॅप्टनशिप करताना झारखंडला मुस्ताक अली जी आपल्या डोमेस्टिकमध्ये 2020 टुर्नामेंट होती ती जिंकून दिली आणि त्याच्या फायनलमध्ये काहीतरी सेंचुरीसुद्धा मारली होती. आणि त्याच्यानंतर एवढं त्यांनी मेहनत केल्यावर त्याचं टीम सिलेक्शन झालं आणि मग तो टीममध्ये आला. आणि पण त्याचं वर्ल्ड कपचं सिलेक्शन होईल की ते डाऊट होता, पण न्यूझीलंडबरोबर जी सिरीज झाली आधी त्याच्यात तो खूप चांगला खेळला आणि त्यामुळे त्याला इथे वर्ल्ड कपच्या टीममध्ये चान्स मिळाला. आणि चान्स मिळाल्यावर त्यांनी तो वाया जाऊ दिला नाही. मेन मग तेच असतं, चान्स तर ठीक आहे तुम्हाला मिळूच शकतो जर तुम्ही डोमेस्टिकमध्ये चांगला परफॉर्म केला, पण तो मिळाल्यावर त्या चान्सला तुम्ही किती व्हॅल्यू करता, तुम्ही किती टीमला काय कॉन्ट्रीब्यूट करता किंवा तुम्हाला जो फॉर्म आहे तो तुम्ही कसा यूज करता ते त्यांनी दाखवलं. त्यांनी पाकिस्तानच्या मॅचमध्ये दाखवलं. बाकी पण 2-3 मॅचमध्ये त्याचे 30-35 वगैरे असे रन्स होते, पण चांगल्या स्ट्राईक रेटवर होते आणि ते गरज होती. आज पण त्याचे तो काय असं आल्या सिंगल डबल नाही, त्यांनी आल्या तो चालू झालेला. आज 4-6 चालू होतं त्याचं. तर ह्या तिघांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं होतं तो बॅटिंगमध्ये टीम इंडियाला फायनलमध्ये आणण्यासाठी. सूर्यकुमारने पण पहिल्या मॅचमध्ये जो टीमला ज्या परिस्थितीतून बाहेर काढलं ते पण खूप महत्त्वाचं होतं. नाही तर पहिलीच मॅच जी छोट्या टीमबरोबर आपण कदाचित हरलो देखील असतो जर सूर्यकुमारची ती इनिंग आली नसती तर. पण तेच प्रत्येक मॅचमध्ये कोणतं हार्दिक पांड्या नमिबियाबरोबर 50 वगैरे ठीक आहे, पहिले छोट्या टीम असते, पण वर्ल्ड कपमध्ये छोटी किंवा मोठी असू दे टीम परफॉर्म करणं गरजेचं असतं. तर हार्दिक पांड्याचं तिथे कॉन्ट्रीब्युशन होतं. शिवम दुबे खरं सांगू, मला जेव्हा तो सुरुवातीला आला इंडिया टीममध्ये तर मला बिलकुल त्याच्यावर ट्रस्ट नव्हता की हा ऑलराऊंडर टाईप मटेरियल आहे. बॅटिंग पण मला ओके वाटायची, बॉलिंग तर मी त्याला 0च समजायचो. पण त्या माणसाचं एवढं इम्प्रूव्हमेंट त्यांनी केलं बॅटिंग बॉलिंगमध्ये हळूहळू गेल्या 1.5-1 वर्षामध्ये. तो म्हणजे खूप कमालीची हिटिंग करू लागला आणि
पहिलं मला असं वाटायचं फक्त स्पिनरलाच मारतो आणि ते पण जर त्याच्या ह्याच्यात आलं तर, पण नंतर आता त्याने फास्टरला पण कसले सिक्स मारले गेल्या काही मॅचमध्ये. फास्टर म्हणा, स्पिनर म्हणा. आणि म्हणजे जो येईल तो बॉल मारतो, येईल तो बॉल मारतो असं नाही. तो बरोबर त्याला माहिती आहे की हा बॉल मी मारू शकतो, तर तो त्या बॉलला मारायला गेला आहे. ह्या बॉलला नाही मारू शकतो, डिपेंड करून सिंगल वगैरे असं त्यांनी केलं. म्हणजे इकडून पण गेम खेळला जातो. तो त्यांनी चांगल्या प्रकारे खेळला शिवम दुबे. जेव्हा त्याला माहिती होतं की आपण नाही मारू शकत आहे, तेव्हा तो सिंगल काढायचा, किंवा त्याची जी साईड ऑफ साईडला तेवढं स्ट्रॉंग शॉट नाही मारत, तर तिथे त्यांनी सिंगल काढले. पण जेव्हा त्याला मिळाले आहे तेव्हा त्यांनी चांगलंच हे केलं. आणि त्याचे जे खाली येऊन जे 20, 25, 30 काही रन असतील, ते चांगले 200+ स्ट्राईक रेटने केलेले आहेत त्यांनी. तर ते खूप इम्पॉर्टंट होते. 50 पण आली त्याची, मला वाटतं नेदरलँड बरोबर वगैरे काहीतरी. तर ठीक आहे. आणि एखाद दुसरी ओव्हर पण तो अधूनमधून टाकून जातो. तर अशा प्लेअरची खूप गरज असते. युटिलिटी प्लेअर असतात हे. त्यांना शेवटचे 15 बॉल 10 बॉल मिळाले तर तिथे ते इम्पॅक्ट टाकतात, 30-40 रन्स करतात. किंवा जर एखाद्या बॉलरचा खराब दिवस असेल तर 6वा बॉलर येऊन 1 ओव्हर 2 ओव्हर टाकून आपलं काम करून जातं. तर खूप त्याचा चांगला यूज केला कॅप्टनने. जसप्रीत बुमराह त्या दिवशी पण 2 हाताने सॉलिड केलेला. आता तर त्याला नमस्कारच करायला पाहिजे. काय खरोखर यार, काय बॉलर आहे. आणि इंडियाचं नशीब आहे, इंडियाला असा बॉलर मिळाला आहे. इंडियाचं नशीब आधी खराब होतं, इंडियाला फास्टर बॉलर मिळायचं नाही, पण आता मिळाला तर असा बुमरासारखा बॉलर मिळाला आहे की सिंगल हँडेडली मॅच तो वन साईड करून टाकतो. पहिल्याच ओव्हरमध्ये स्लो बॉलवर त्या दिवशी जसा ब्रुकला आउट केला, तसा आज रचिन रवींद्रला त्यांनी आउट केला. कॅच मस्त घेतले ईशान किशननी. त्यानंतर यॉर्कर जो टाकला, जिमी निशमचा तर ठीक होता, मिस झाला, स्लोवर यॉर्कर होता. हेनरीचा परफेक्ट यॉर्कर. आणि सगळ्यात मला आवडला तो म्हणजे सँटनरला टाकलेला यॉर्कर. सँटनर 40 रनवर खेळत होता नॉट आउट आणि चांगला मारत होता, पण तो बीट झाला त्या त्याचा त्यांनी स्लोवर टाकला. आणि तो जो यॉर्कर जो पडला, तो एवढा शॉट आधी खेळून गेला की बॉल आरामात स्टंपला लागला. तर काय बॉलिंग टाकली, 4 ओव्हर 15 रन देऊन 4 विकेट. सुपर बॉलिंग. अक्षर पटेल एक हो. म्हणजे तेच किती प्लेयर, म्हणजे 4-5 प्लेयरनी असा हे केलं ना, म्हणजे आपल्या स्किलने मॅच इंडियाला जिंकवण्यामध्ये खूप मोठा आहे. अक्षर पटेलने देखील आज फिल आयर्लंडचा विकेट घेतला त्यांनीच. फिलिसला बोल्ड केला. पहिले 3 मधले 2 विकेट त्याचेच होते. त्याच्यानंतर अजून एक विकेट गेला असता त्याच्याच ओव्हरमध्ये, त्या हार्दिकने कॅच सोडली, पण त्याच ओव्हरमध्ये गेला. पण तेव्हा कोण सायफंट गेला वाटतं, त्याची विकेट त्यांनी घेतलं. तर मस्तच सगळ्यांचं परफॉर्मन्स. हर्षदीपला एवढे विकेट नाही मिळाले, पण ठीक आहे, त्यांनी डेप्थ बॉलिंग वगैरे खूप छान प्रकारे बॉल केले आहे. तर ओव्हरऑल टीम परफॉर्मन्स खूप मस्त होता, मजा आली. न्यूझीलंड टीम पण तशी बऱ्यापैकी स्ट्रॉंग टीम आहे. वाटत होतं की मॅच खूप कॉम्पिटिटिव्ह होईल, पण स्कोरच एवढा केला की खूप, म्हणजे हा जर स्कोर 180 वर 200 असतं तर न्यूझीलंड लढली असते, आली असते जवळ. पण हा खूप जास्तच मोठा स्कोर होता. आणि त्याच्यात आजची बॉलिंग खूप छान. सुरुवातीचीच हार्दिकची बॉलिंग म्हणा, हर्षदीपची बॉलिंग. हार्दिकच्या पहिल्या ओव्हरमध्ये हार्दिकला 21 रन पडले, पण ते पण चांगल्या बॉलला त्यांनी मारले. तो असा स्कूप शॉट मारले, 2 ते 6 केले. 2 त्यांनी चौके चांगले मारले, कारण ते बॉल एवढे म्हणजे मारण्यासारखे नव्हते. पण कम्पॅरेटिव्हली त्याच्यानंतर हार्दिकने पण चांगली बॉलिंग टाकली. मग काय हर्षदीपनी पहिली ओव्हर छान टाकली, त्याला विकेट नाही मिळाला. तो चिडलेला होता, म्हणून वाटतं त्यांनी चुकून द्यायला बॉल लागला त्याचा. मिचल काय त्याचं नाव, डॅरेल मिचलला. न्यूझीलंडकडून जरा चांगली बॅटिंग झाली पाहिजे होती, जरा थोडं मजा यायला पाहिजे, पण बॉलिंगच एवढी चांगली झाली की ते मारायला, ॲक्च्युली ते मारताना पण तसे आऊट नाही झाले, स्लोला वगैरे असे आऊट झाले. मजा
मजा आली. गेल्या वर्षी रोहित शर्माच्या कॅप्टनशिपमध्ये जिंकलो. ह्यावर्षी सूर्यकुमारच्या कॅप्टनशिपमध्ये आपण वर्ल्ड कप जिंकलो आहे. जे पाकिस्तानचे सगळे तिकडनं बोलत होते इंडिया हरणार. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आधी पण हरले आहेत. संडेला इंडिया कुठलीच फायनल जिंकली नाही आजपर्यंत. असे खूप काही कयास बांधले जात होते इंडिया हरणार वगैरे, पण इंडियाने सगळं टेबलच चेंज केलं. जे म्हणत होते इंडिया फायनल कधी जिंकत नाही संडेला, ते बदललं आज. जे म्हणत होते ते अहमदाबादमध्ये आपण फायनल हरलो याच्या आधी, तर आज पण हरू शकतो, ते बदललं. पुन्हा म्हणतात जी होस्टिंग टीम असते ती आजपर्यंत कधीच आपल्या होममध्ये वर्ल्ड कप होतं आहे आणि फायनल जिंकले असं कधी झालं नाही, ते बदललं इंडियाने. तर खूप साऱ्या गोष्टी आज इंडियाने बदलल्या आहेत हा वर्ल्ड कप जिंकून. तर इंडिया सध्या खूप वर्ल्डची स्ट्रॉंग टीम आहे. इंडियाला हरवणं खूप कठीण आहे काम, कारण बॅट्समन एवढे आहेत इंडियाकडे की 200 ह्याच वर्ल्ड कपमध्ये बघा सगळ्यात जास्त मला वाटतं 200 करणारी टीम इंडियाच होती, जिने 4 वेळा वाटतं 200+ रन केले. आणि बॉलर अक्षरसारखा असेल, जसप्रीत बुमरासारखा असेल, अर्शदीपसारखा असेल, तरी नशीब वरुण चक्रवर्तीचा तसा फॉर्म नव्हता जो बायलॅटरलमध्ये होता, नाहीतर अजून अर्ध काम त्याने उतरवलं असतं. म्हणजे एवढं असताना पण आपण अजून पण म्हणजे इंडियाची कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे अजून पण मला वाटतं पूर्ण 90%च त्यांनी आपला गेम दाखवला. जर तो पूर्ण 100% दाखवला असता तर अजून आपण म्हणजे साऊथ आफ्रिकेबरोबर वगैरे म्हणायचे आपण मॅच हरलो नसतो. ठीक आहे, गेम आहे, 2020 गेम कधी पण चेंज होऊ शकतो. गेम कसा चेंज होतो ते आज जिमी निशमच्या एका ओव्हरमध्ये बघितलं असेल. संजूचा विकेट घेतला त्याने सेकंड बॉलवर. 4th बॉलवर ईशान किशनचा विकेट घेतला त्याने आणि 6th बॉलवर ह्याचा विकेट घेतला, कोणाचा, सूर्यकुमारचा. त्या ओव्हरमध्ये त्याने 1च रन दिला आणि 1 विकेट घेतला. पहिल्या ओव्हरला त्यांनी 12 रन दिलेले, मग दुसरी ओव्हर पूर्ण झाल्यावर त्याचं 3 विकेट्स 13 रन्स आणि 2 ओव्हर्स असं होतं. म्हणजे त्याने एका ओव्हरमध्ये 1 रन देऊन 3 विकेट घेतली. म्हणजे कसं एकदम त्यांनी चेंज केलं मॅचला, स्वतःची बॉलिंग ॲनालिस्ट त्यांनी चेंज केली. आणि नंतर मॅच तिसरी ओव्हर पण त्यांनी चांगली लागली, 8 काय 9 रन दिले. तेव्हा पण त्याचे 3 ओव्हर 21 रन होते. आणि शेवटची ओव्हर जी याला टाकली शिवम दुबेला, तिथे 22 काय 23 रन गेले आणि त्याची फिगर झाली 4 ओव्हर्स 43 रन देऊन 3 विकेट्स. तर क्रिकेट आहे असंच, एका ओव्हरनेच गेम पूर्ण चेंज होतो. ठीक आहे मित्रांनो, वर्ल्ड कप एन्जॉय करा, विक्ट्रीला इंडियाच्या एन्जॉय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑल द बेस्ट इंडिया. थँक्यू विक्ट्री दिल्याबद्दल वर्ल्ड कपसाठी. धन्यवाद.